सुरुवातीलाच मित्रांनो, राज्याच्या राजकारणाला हादरवणारी सगळ्यात मोठी बातमी आता तुमच्या समोर. रोहित पवार यांच्यासह महाराष्ट्र गेल्या 2 महिन्यांपासून अजितदादा पवार यांच्या अपघाताबद्दल महाराष्ट्राला अवगत करत आहे. आणि अखेर मित्रांनो, आता महत्वाची नावं आणि महत्वाची आरोपी आता समोर येत आहेत. मित्रांनो, बातमीला सुरुवात करण्याच्या अगोदर राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ज्या प्रकारे अजितदादा पवार यांच्या अपघाताविषयी बारामतीमध्ये चर्चा सुरू झाल्यात, दादा आज असते तर पोटनिवडणूक घेण्याची कोणत्याही प्रकारची गरज नसती, परंतु आज मात्र महाराष्ट्राला अजितदादा पवार यांच्या जाण्यानंतर पोटनिवडणूक घ्यावी लागते. यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैव महाराष्ट्राचं ते काय, अशी सध्या चर्चा सगळीकडे चालू आहे. अजितदादा पवार यांच्याबद्दल सध्या अजितदादा पवार यांच्या पक्षातील एकही आमदार, एकही खासदार सत्ता सोडण्यास तयार नाही किंवा सत्ताधारी गृहमंत्र्यावरती बोलायला तयार नाही. ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. ज्यांनी तुम्हाला सगळं दिलं त्या नेत्यासाठी तुम्ही एक शब्द बोलू शकत नाही. ही तुमची राजकीय कारकीर्द त्याच ठिकाणी संपली ज्या ठिकाणी दादांविषयी तुम्ही बोलायला शब्द तयार नाहीत. दुसरी मित्रांनो, बातमी समोर येते की काल रोहित पवार यांनी सगळ्यात मोठा दावा केलाय. रोहित पवारांच्या या दाव्याने आता दादांचे आरोपी जवळजवळ भेटल्यात जमा आहेत. अजित पवारांचा अपघात हा अपघात आहे असं नव्हे, तर तो घातपात घडून आणल्याचा सगळ्यात मोठा दावा रोहित पवार गेल्या कित्येक दिवसांपासून करतायत. त्यांनी काल फेसबुक, ट्विटरवरती एक महत्वाची पोस्ट करत महाराष्ट्रातला बडा नेता त्यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी मात्र त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील बडा नेता अंबानीच्या लग्नाला गुजरातमध्ये त्या VSR कंपनीच्या सोबत मालकासोबत गेला होता. एवढ्या अर्जंटली गेला आणि एवढ्या अर्जंटली मुंबईसह महाराष्ट्रात का आला, याचं कारण त्याने द्यावं, असा रोखठोक सवाल त्या नेत्याला विचारलाय, जेणेकरून अजितदादा पवार यांच्या मृत्यूबद्दल सगळी माहिती समोर येईल. इकडे अशोक खरात याच्या प्रकरणाशी दादांच्या मृत्यूचा अपघाताचा अंदाज लावला जात आहे. अजित पवारांचा विमान अपघात घडण्याच्या अगोदर या अशोक खरातचे कुणाला 20 ते 30 कॉल झाले आहेत, मेसेज झाले आहेत. त्यानंतर किंवा अपघात झाल्याच्या नंतर देखील अशोक खरात महाराष्ट्रातील त्या बड्या नेत्याशी काय एवढं बोलला, हा देखील अंजली दमाने यांनी केलेला महत्वाचा आरोप आज सगळ्यांसमोरच येतोय. त्यामुळे ते आरोपी आता दूर नाहीत. ज्या दिवशी आता SIT चौकशीमध्ये किंवा रोहित पवार त्या सगळ्यांचीच नावं जगासमोर आणतील. रोहित पवारांनी स्पष्ट केलंय की मला अतिशय चांगला पुरावा भेटला की त्यांची नावानिश्चय मी यादी महाराष्ट्राच्या समोर मांडणार आहे आणि त्यांचा चेहरा महाराष्ट्राला दाखवणार आहे, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे SIT चौकशी, त्यानंतर केंद्रीय CBI चौकशी, यातून दादांच्या मृत्यूबद्दल नेमकी काय चौकशी बाहेर येते, कोण कोण आहे ते आरोपी. VSR कंपनीचा मालक तर आहेतच, परंतु त्याबरोबरच तो वैमानिक असेल किंवा त्या कंपनीतील वेगवेगळे क्रू मेंबर असतील, या सगळ्यांना त्या विमानाच्या अपघाताशी दोषी धरून अनेक राजकीय नेते यांच्याशी लागेबंद आहेत. असा कोणता बडा नेता आहे त्याचा या कंपनीवरती, त्याच्या संपूर्ण प्रकरणावरती दाबा आहे. त्यामुळे हे प्रकरण पूर्णतः बाहेर येत नाही, असा आरोप सध्या रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण सगळ्यांची नावं घेऊनच बाहेर येत आहे. त्यामध्ये राज्यातील बडे मोहरे सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपला दादा, आपले अजित पवार आज आपले नाहीत, मात्र दादांची आठवण, दादांचे विचार आजही महाराष्ट्राच्या नसानसामध्ये आहेत. ही दादांनी कमवलेली आजची त्यांची शक्ती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, पुढील काही दिवसामध्ये दादांचे आरोपी सापडतीलच,
परंतु महाराष्ट्र मात्र त्यांना कदापि माफ करणार नाही. त्यांना फाशीवर चढवल्याशिवाय महाराष्ट्र माफ करणार नाही. हे मात्र तेव्हा सत्य. आगामी काळात काय होतंय ते बघूया. धन्यवाद.